चैतन्य हास्य परिवाराची मी आपल्या वडगाव जिल्हा विभाग प्रमुख म्हणून आहे. गेली 17 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि आमच्या ज्या संस्था आहेत पुण्यामध्ये टोटली सगळे मिळून आमच्या 250 शाखा आहेत आणि पुण्याच्या बाहेर आउट ऑफ स्टेशन म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा संस्था आहेत. 175 म्हणजे आता सध्याला 75,000 लोक आमच्याबरोबर जॉईन आहेत आणि ऑनलाईन हे सगळे मिळून 1 लाखापर्यंत आमची हजेरी गेलेली आहे. हे फक्त आम्ही सगळे मोफत क्लासेस घेतो हास्याचे योगाचे. आणि आताच मला योगेश अप्पांनी सांगितलं की ह्या मावशी सुद्धा गार्डनमध्ये मोफत घेते, तर त्यांचं सुद्धा खूप खूप मी धन्यवाद मानेन. कारण त्या सुद्धा जेव्हा नगरसेवक पदावर नव्हते त्यावेळेस ते माझ्याबरोबर योगा करत होते आणि ते माझ्याबरोबर शिकत होते. आणि ज्यावेळेस ते योगा झाला त्यांचा म्हणजे नगरसेवक झाले तरी ते येऊन आमच्याबरोबर योगा करत होते. रोज सकाळी 7 वाजता ते योगा स्टेशन विद्यापीठ आपल्या वडगाव शहराला गार्डन हे कुठेही नव्हतं. तर विद्यापीठ शाळेच्या तिथं समोर विठ्ठलाच्या कार्यालयामध्ये नारायण भाऊ यांनी आम्हाला जागा दिली आणि त्या जागेतून मी सुरुवात केली 5 महिन्यांपासून. तर आता आपल्या वडगाव शहरामध्ये मी 8 शाखा मोफत घेते आणि खूप म्हणजे आता सोमनाथ नगर झालं, आनंद पार्क झालं, अजून बॉम्बे साप्रत हे सगळे पहिल्यांदा विद्यापीठ शाळेमध्येच येत होते. बसर काका सुद्धा विद्यापीठ शाळेलाच येत होते आणि कुणी म्हणजे सुरुवात नव्हती केली. तिथं शिकून नंतर एक शाखा विस्तारित झाला. तर मी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं शिकलाय पण लोकांच्या आरोग्यासाठी मी काम करते, तुम्ही सुद्धा तिथं करा आणि लोक वाढवा. असं करून प्रत्येक ठिकाणी ह्या शाखा तयार झालेल्या आहेत आणि सर्वांची निरोगी तब्येत, सगळ्यांना निरोगी तब्येत कुणाला पाहिजे हातवर करा, दोन्ही हात करा आणि जोरात हसायचंय. हा व्हिडिओ पण मी इकडे थांबते म्हणजे सगळ्या महिला हसतील. सगळ्यांचं मनापासून स्वागत. 8 मार्च हा आपण महिला दिन म्हणून साजरा करतो. एका यशस्वी कर्तृत्वान स्त्रियांचा त्या दिवशी आपण सन्मान करतो. असं की म्हणजे आयुष्यात केलेल्या कार्यक्रमात आपण सगळे उपस्थित राहिलात. खरं तर सगळ्याच महिला यशस्वी असतात पण चालवणं ही खूप सोपी गोष्ट नाही खरं बघायला गेलं तर. कारण फक्त घरातून बाहेर पडून एखादा व्यवसाय करणं म्हणजेच यशस्वी होतं असं नाही. तर घर सांभाळायला घरात म्हणजे आपण सगळ्यांचं सगळं करतो त्याच्यामध्ये सांभाळून आपण आपली स्वतःची कला जपावी असं मी सगळ्यांना सांगेन की ज्यांच्यामध्ये आपले जे काही गुण असतात, जी काही कला आहे ती कला कुठेतरी बाहेर पाडा. असं विचार नका करू की आता माझं वय झाले, आता हे माझं काही वय आहे का. कुठलीही कला जपायला आणि आनंद मिळवायला वयाची गरज नाही लागत. मुळे हेच वय असतं की ह्या वयामध्ये आपल्या सणांना वाव द्यायचा असतो. उद्याचा आनंद शोधण्यापेक्षा आज आपल्याला कशामध्ये आनंद मिळतोय ना ते बघा. फ्युचरच्या मागे पळताना ती आपल्याला इंटेन्सिटी मिळेल की नाही ह्याची आपल्याला गॅरंटी नसते. त्याच्यामुळे आजचा दिवस हा आपला खूप आनंदाचा आहे आणि तो आनंदीच घालवायचा आहे. ह्या हेतूने विचार करून पुढे जा. आणि मी ताईंना एक शुभेच्छा देईन की आज जो सखी मंच तुम्ही उभा केला फाउंडेशन त्यासाठी आपल्याला एक छोटासा हॉल लागला पण याची उन्नत प्रगती होणार नाही. 50 वर्ष पूर्ण करून एक आपल्याला मैदानच मिळायला लागेल, घ्यावं लागेल, प्रगती हो अशी मी आशा व्यक्त करते. आणि या ठिकाणी आपण बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले सगळ्यांचे. हा सुद्धा कार्यक्रम आहे ना तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच उभा राहिला आहे. आम्ही नेमकी सुद्धा नेहमी पाठीशी उभे राहू आम्ही. तर स्मिता देणे माझी विनंती राहिली प्लॅटफॉर्म यांना सुद्धा तुम्ही तयार करून घ्या. आणि आजच आमच्या पाठीशी उभे राहा कारण तुम्ही सर्वांनी आम्हाला फुलाची पाकळी या सर्वांनीच आपल्याला मदत केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच टाळ्या वाजवून स्वागत करतो.